पंढरपूरमध्ये उभारण्यात येणारे दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा रद्द झाल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेची आध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली आहे। 130 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देणारे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टला अडवणारा झारीतला शुक्राचार्य कोण आहे असा सवाल आता सरकारला उपस्थित करण्यात आलेला आहे। आता विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी त्याला 100 दिवसाच्या जे काही उपक्रम घेतले त्यात त्यांनी त्याचा समावेश केला। या दोघांची सुद्धा परवानगी असताना मग पीडब्ल्यूडीची निविदा रद्द करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? वारकऱ्यांकरता ज्या काही सेवा सुविधा होऊ लागत आहेत किंवा होत आहेत हे कुणाला नेमकं पाहलं जात नाही आहे। सरकारने याच्यावरती स्पष्टीकरण द्यावं। नेमकं या आपण म्हणतो की नाही या झारीत अडकलेला शुक्राचार्य नेमका कोण आहे? त्या शुक्राचार्याचा डोळा फोडावा लागेल, कारण की हे जे काही उपक्रम झालेत, हा जो काही आराखडा आहे तो वारकऱ्यांच्या सोयी करता आहे, वारकऱ्यांच्या सुविधा करता आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांनी त्याला तात्काळ मंजुरी दिली होती। मग त्यात नेमका अडथळा आता कोण निर्माण करत आहे याबाबत सरकारने आम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे। अन्यथा वारकरी संप्रदायाच्या विकासामध्ये जो कोणी आडवा येईल, अडथळा करेल त्याला मात्र वारकरी संप्रदायाच्या रोषाला सामोरं जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।